आज आपण नाश्ता, लंच, डिनरसाठी 3 झटपट अशा प्रोटीन्सने भरलेल्या अंड्यांपासून तयार झालेल्या एक फ्राईड राईस, अंडी उकळून झटपट अशी भाजी आणि एक सँडविच अशा 3 रेसिपीज पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. पीएम's किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक फ्राईड राईस जास्त भांडी न वापरता कसं बनवायचं ते पाहूया. एका कढईत 2 मोठे चमचे तेल घालून त्यात 4 अंडी फोडून घालूयात. आता त्यात अर्धा चमचा काळी मिरी क्रश आणि चवीपुरेसे मीठ घालून चमच्याने परतून मध्यम गॅस फ्लेमवर फ्राय करून घेऊयात. मग लगेचच एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आता त्याच कढईत 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि एक बारीक चिरलेला कांदा व एक बारीक चिरलेली सिमला मिरची घालूयात. कांदा आणि मिरची थोडी मऊसर होईपर्यंत परतून घेऊयात. मग त्यात 2 चमचे चिली सॉस आणि 2 चमचे सोया सॉस घालून छान मिक्स करून घेऊयात. मग आधीच शिजवून थंड करून घेतलेला भात मोकळा करून घालूयात आणि मग नीट मिक्स करून घेऊन त्यात चवीपुरेसे मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात आणि मग फ्राय केलेली अंडी घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वरून पातीचा कांदा पेरून मध्यम गॅस फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे छान परतून घेऊयात. आता आपला चमचमीत एक फ्राईड राईस तयार आहे. आता आपण उकडलेल्या अंड्यांची झटपट अशी चमचमीत मसालेदार सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात. एका पातेल्यात 4 ते 5 अंडी उकडून बारीक चिरून घेतली आणि मग एका कढईत 2 चमचे तेल घेऊन 3 ते 4 ठेचलेले लसूण, बारीक किसलेले आलं, एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेतला. मग त्यात 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेतले. मग त्यात थोडं घरात असलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण लावलं. असेल तरच वापरा, नाही वापरलात तरीही ही भाजी छान होते. मग बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीपुरेसे मीठ घालून छान परतून घेतले. मग बारीक चिरलेली उकडलेली अंडी घालून छान मिक्स करून घेतले. आता आपली छान चमचमीत भाजी तयार आहे. नाश्त्यासाठी झटपट सँडविच बनवूयात. एका बाउलमध्ये 3 ते 4 अंडी फोडून घेऊन त्यात लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण छान फेटून घेऊयात. इकडे पॅनमध्ये 1 चमचा बटर घालून त्यावर हे तयार केलेले मिश्रण पातळसर मध्ये आमलेटसारखे पसरवून घेऊयात. खालून थोडे कोरडे झाल्यावर वर एक ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर गोल चिरलेल्या टोमॅटोच्या आणि कांद्याच्या चकत्या ठेवूयात आणि मग उरलेलं ऑमलेट अशा प्रकारे त्याच्यावर उलटे फिरवून लावून घेऊयात. मग वरती एक परत ब्रेड स्लाइस लावून दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत शेकवून घेऊयात. आता आपले एक सँडविच तयार आहे. अशा प्रकारे नाश्ता, लंच, डिनरसाठी प्रोटीन्सने भरपूर अशी झटपट तिन्ही रेसिपी तयार आहेत. रेसिपीज आवडल्या तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करून सपोर्ट करा.